तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडले। माढा, बारामती, कोल्हापूर या सगळ्या मतदारसंघात शरद पवार यांनी आखलेल्या डावपेचांमुळे थरार अनुभवायला मिळालाय। आज अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली। शरद पवारांनी आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर महायुतीला हतबल केलेल्या मतदारसंघाचा या टप्प्यात समावेश आहे। राजकारणातले चाणक्य शरद पवार आहेत की आणखी कोण हे आज मतदान झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या निकालांवरूनच ठरणार आहे। नमस्कार, मी निलेश जगताप, तुम्ही पाहताय बोल रे भावा। तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात आज मतदान झालं। या टप्प्यातील माढा हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला। तो अकलूजच्या मातब्बर मोहिते पाटील घराण्यामुळे माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी हवी होती, मात्र भाजपानं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली। खासदार निंबाळकर यांनी मतदारसंघातील मोहिते पाटील विरोधकांची जुळवाजुळव सुरू केली होती। त्यामुळे मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश करून भाजपाला अनपेक्षित असा जबर धक्का दिला। त्यांच्या पाठोपाठ अजितदादा पवार गटाचे उत्तम जानकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून अजितदादा पवार यांच्यासह भाजपाला आणखी एक धक्का दिला। राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत पार पडली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टर पाठवून तातडीने उत्तम जानकर यांना बोलावून घेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही। दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच जानकर यांनी शरद पवार यांच्या गोटात ते दाखल झाले आणि त्यांनी अजित पवार आणि भाजपवर हल्ले सुरू केले। मोहिते पाटील यांच्या अनपेक्षित धक्क्यातून भाजप सावरतो की नाही हे पाहणं रंजक ठरणार आहे। तत्पूर्वी या माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलं होतं, मात्र ऐनवेळी महादेव जानकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली। बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्य, देशाचं आणि जगाचंही लक्ष लागलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर वयाच्या 84व्या वर्षात असलेले शरद पवार ज्या तडफेने उभे राहिले ते थक्क करणार होतं। अजितदादा वेगळे झाले तरी त्यांना बारामती मतदारसंघात कुटुंबातील उमेदवार टाळता आला असता, असं त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी एका मुलाखतीत सांगितलंय। या ठिकाणी महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्र पवार अशी नणंद भावजाईची लढत होत आहे। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजितदादांच्या सख्या भावासह संपूर्ण पवार कुटुंबीय शरद पवार यांच्या मागे एकवटलेला आहे। शरद पवार यांना सोडल्यामुळे अजितदादांना कुटुंबाच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे। शरद पवार यांच्या या अस्तित्वाच्या लढाईची परदेशातील माध्यमांनीही दखल घेतली। उस्मानाबाद अर्थात धाराशिव मतदारसंघातही हाय व्होल्टेज लढत होत आहे। महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चनाताई पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे। अर्चनाताई पाटील या भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सौभाग्यवती आहेत। पाटील आणि राजे निंबाळकर कुटुंबीय पारंपरिक राजकीय विरोधक आहेत। खासदार राजे निंबाळकर हे गेल्या 5 वर्षात जनतेशी ठेवलेल्या संपर्कावर, त्यांची कामे केल्याच्या जोरावर मते मागत आहेत। त्यांच्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या। मतदारसंघातील 6 पैकी 5 आमदार हे महायुतीचे आहेत। राष्ट्रवादीकडून आधी इच्छुक असलेले प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी झोकून काम केलेलं आहे। त्यामुळे महायुतीकडे शक्ती एकवटली आहे। असं असलं तरी जनशक्ती आपल्यासोबत असल्याचा दावा खासदार राजे निंबाळकर यांच्याकडून केला जातो। अर्चनाताई पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली। पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी खासदार राजे निंबाळकर यांच्यावर केलेले आरोप आणि त्याला राजे निंबाळकरांनी दिलेली उत्तरे चर्चेचा विषय ठरली आहेत। मराठा आरक्षण आंदोलनाचा या मतदारसंघावरती प्रभाव आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे आणि महायुतीतील भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात लढत आहे। गेल्या सलग 2 टर्मचे खासदार भाजपचे होते आणि ते निष्क्रिय होते, हे भाजपसाठी अडचणीचं ठरत आहे। त्यामुळे सातपुते यांनी ही निवडणूक हिंदू मुस्लिम या मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न केला। सोलापूरची विमान सेवा सुरू करण्यासाठी म्हणून गेल्या वर्षी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली, त्यानंतरही अद्याप विमान सेवा सुरू करण्यात आलेली नाही।
त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात भाजपाला नाराजीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। राम सातपुते हे माळशिरसचे आमदार आहेत। त्यांच्या विजयात विजयसिंह मोहिते पाटील यांचा मोलाचा वाटा होता। आता मोहिते पाटील यांनी भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। त्याचा परिणाम सोलापूर लोकसभा मतदारसंघावरती काय होईल हे पाहण्यासाठी आता निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। साताऱ्यात महायुतीतील भाजपचे उमेदवार छत्रपती शिवरायांचे वारस उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीतील शशिकांत शिंदे यांच्यात लढत होत आहे। इथून उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे यांना दिल्लीत जाऊन 2-3 दिवस प्रतीक्षा करावी लागली होती। त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती। साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली। मुंबई बाजार समितीचे संचालक असतानाच्या काळातील एका कथित गैरव्यवहार प्रकरणी शिंदे यांच्यावर ऐन निवडणुकीच्या काळात गुन्हा दाखल करण्यात आला। शिंदे यांना अटक केली तर शांत राहणार नाही असा इशारा शरद पवार यांनी दिला होता। त्यामुळे साताऱ्याची लढत सुद्धा चर्चेत होती। रायगड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नेते अनंत गीते यांच्या विरोधात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजितदादा पवारांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अशी लढत होत आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उमेदवार असल्यामुळे या मतदारसंघात अजितदादा पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली। कुठल्याही लाटेला न जुमानणारा मतदारसंघ असं रायगडबाबत बोललं जातं। इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशभरात काँग्रेसची लाट होती, मात्र रायगड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला होता। 2014च्या मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांना अवघ्या 2000 मतांनी पराभव झाला होता। त्यावेळी अनंत गीते विजयी झाले होते। 2019 मध्ये सुनील तटकरे यांनी अनंत गीतेंचा पराभव केला होता। त्यावेळी काही प्रमाणात मोदी लाट होती। त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी रिंगणात असल्यामुळे हातकलंगडे लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं। त्यांच्या विरोधात महायुतीचे खासदार धैर्यशील माने की जे शिंदे गटाचे आहेत आणि महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील की जे ठाकरे गटाचे आहेत। शेट्टी हे महाविकास आघाडीकडून लढतील असं चित्र सुरुवातीला निर्माण झालं होतं। उद्धव ठाकरे त्यासाठी तयार सुद्धा झाले होते, मात्र शिवसेनेच्या चिन्हावर लढण्याची अट त्यांनी ठेवली होती। शेट्टी यांनी ती मान्य नसल्यानं बोलणी फिसकटली। त्यामुळे महाविकास आघाडीनं सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे। शिंदे गटाकडून खासदार धैर्यशील माने यांचं तिकीट कापलं जाणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती। उमेदवारी मिळवण्यात माने यशस्वी झाले। या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे। अमित देशमुख आणि त्यांचे काका माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे सक्रिय झाल्यानं लातूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं। लातूरमधून डॉक्टर शिवाजी कायगे यांना उमेदवारी देणं हा देशमुखांचा मास्टर स्ट्रोक समजला जात आहे। त्यांची लढत भाजपचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्याशी आहे। कायगे यांच्या विजयासाठी देशमुख काका पुतणे अंग झटकून कामाला लागले। दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी आमदार अमित देशमुख यांच्या मातोश्री वैशालीताई देशमुख याही प्रचारात सक्रिय झाल्या। यावरून देशमुखांनी एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला लातूर लोकसभा मतदारसंघ खेचून घेण्यासाठी चंग बांधल्याचं दिसत आहे। राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये मुक्काम केला होता। यावरून देशमुखांचं वजन वाढल्याचं चित्र निर्माण झालं। सुरुवातीला प्रचारात मागे पडल्याचे दिसत असलेल्या भाजपच्या खासदार शृंगारे यांनी नंतर ती कसर भरून काढली। कायगे यांना उमेदवारी देऊन देशमुखांनी जातीय समीकरणांद्वारे भाजपला मात देण्याचा प्रयत्न केलाय। त्यात त्यांना यश मिळतं की नाही हे पाहणं रंजक ठरणार आहे। राज्याचं लक्ष लागलेल्या मतदारसंघामध्ये कोल्हापूरच्या जागेचा सुद्धा समावेश आहे। राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीनं श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर करून महायुतीची कोंडी केली होती। ती कोंडी फोडण्यासाठी महायुतीनं खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली। शाहू महाराज छत्रपती हे खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आलेले आहेत हे सर्वांना माहीत असलेली गोष्ट महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी पुन्हा एकदा चर्चेत आणली। संजय मंडलिक यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली। शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सभा घेतल्या। शाहू महाराज छत्रपती यांचे सर्वसमावेशक विचार आणि विभाजनवादी विचार अशी लढाई आहे। त्यामुळे या लढतीकडे उभ्या राज्याचं लक्ष लागलं आहे।
तर दुसरीकडे जागा शिवसेनेला सुटल्यामुळं सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघ सुद्धा राज्यभरात चर्चेत आला. भाजपचे खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. शिवसेनेने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना मैदानात उतरवलंय. हा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा यासाठी आमदार विश्वजित कदम यांनी दिल्लीपर्यंत चक्रा मारल्या, मात्र उपयोग झाला नाही. कोल्हापूर काँग्रेसला सोडल्यामुळे सांगली आम्हाला द्या अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. त्यामुळे सांगली शिवसेनेला सोडण्यात आली असं सांगितलं जातं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हा निर्णय घेतला होता. तो निर्णय घेताना सांगलीतील काँग्रेस नेत्यांना विश्वासात घेण्यात आलं नव्हतं असं सांगितलं जातं. त्यामुळे हा पेच निर्माण झालाय. तिरंगी लढतीत शिवसेनेचे चंद्रहार पाटील मैदान मारतील का हे पाहावं लागणार आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीतील विद्यमान खासदार विनायक राऊत यांचं आव्हान आहे. महायुतीचा उमेदवार कोण याचा सस्पेन्स लवकर संपला नाही, कारण उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी या मतदारसंघावरती दावा केला होता. हा पेच बरेच दिवस सुटला नव्हता. अखेर हा मतदारसंघ भाजपला सुटला आणि नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय वैर सगळ्यांनाच माहीत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांनी अनेकदा पातळी सोडल्याचं राज्यानं पाहिलंय. नारायण राणे यांच्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा सभा घेतलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर या लढतीकडेही राज्याचं लक्ष लागलंय. राजकारणातल्या अशाच घडामोडी जर आपल्याला पाहायच्या असतील तर आमच्या बोल रे भावा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.